हॅलो सगळ्यांना, आज मी आलेले आहे गणपती डेकोरेशनचा पार्ट 2 घेऊन. तर इकडे रेणुका मातेचा जो चेहरा आहे तर तिकडे कागदाचे आम्ही गोळे लावून झालेले आहे. तर आम्ही कागदाच्या गोळ्यांचे 2 लेअर लावलेले आहे आणि नाकाला लावायचे आहे 3 लेअर. तर तिसरी लेअर लावता लावता आम्हाला खूप वेळ होऊन जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही पार्ट 1 बघा आणि चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा. लाईक शेअर नाही केलं तरी चालेल, पण प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे नवनवीन व्हिडिओ असे भेटत राहतील. आणि जर तुम्हाला पार्ट 3 बघायचा असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पार्ट 3 घेऊन येईल. आणि जर तुम्ही आमचे पहिलेचे डेकोरेशन जे पहिले आम्ही बनवलेलं होतं शेषनागाचं डेकोरेशन, तर ते नसेल बघितलं तर ते तुम्ही बघून ते पण करू शकता. आणि ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही चिपकवलेलं आहे, तशाच प्रकारे तुम्ही चिपकवायचं आहे. आणि आम्ही ह्या स्लेट्स का ठेवतो आहे, तर ह्या स्लेट्स आम्ही याच्यासाठी ठेवतोय की कागदाचे गोळे जे फुलून जातात त्यांना जर भार त्याच्यावरती आला तर ते फुलणार नाही आणि ते मेंटेन राहतील, एकदम प्लेन होऊन जातील. आणि इकडे आम्ही तिसरी लेअर जी आहे ती नाकाची करून घेतलेली आहे. आम्ही गोळे अशा प्रकारे करतो आहे. बघू शकता तुम्ही, अशी ही नाकाची तिसरी लेअर झालेली आहे. नंतर एकदम पातळ पेपर घ्यायचा आहे व त्याला डिंक आणि पाणी घेऊन ओलं करून घ्यायचंय आणि रेणुका मातेच्या ड्रॉइंग वरती जे आपण बेस वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला चिपकवायचं आहे, जेणे की आपल्याला कलरिंग करायला खूप सोपं जाईल आणि प्लेन दिसेल एकदम सर्व. आणि इथे तुम्ही बघू शकता हे प्लेन झाल्यावर खूप सुंदर दिसत आहे. आणि जर तुम्हाला असंच पार्ट खरंच 3 आणि 4, 5, 6 असे पार्ट्स हवे असतील तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.